यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो आदिनाथ भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। मोहाने हा जीव काय काय करतो, काय करायला पाहिजे ते पण करतो आणि काय नाही करायला पाहिजे ते पण करतो. म्हणजे आज फंक्शन झालं ना इथं तुमचं, काय म्हणायचं त्याला, रीत. तर असं थोडंसं विचार आलं की हे टाईम पिरियड आहे आत्ता तुमचं, सेलिब्रेशन करताय, खूप जोरशोर से लग्न करताय, सगळ्यामध्ये एन्जॉय करताय ना. पण असं तर टाईम पिरियड असं येणार आहे ना पुढं लग्न आहे, बरं ठीक आहे, म्हणजे यूज टू झाल्यासारखं किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहणार आहे. जसं आजकाल मुलांना लग्न करण्याचं पण भाव नाही आहे, काय राज म्हणा. म्हणजे वैराग्य असं पण नाही आणि धर्मात रमायचं, संसारात रमायचं आहे असं पण नाही, अशी वृत्ती आहे आज. म्हणजे त्यामुळं पुढं काय होणार आहे माहिती का, ते क्रेज नाही राहणार. जे त्याच्यामध्ये तुम्ही डान्स करणं म्हणा, त्याच्यामध्ये आनंद घेणं, सगळं नंतर कमी होऊन नष्ट पण होईल. असं तुम्हाला कळणार पण नाही यांचं लग्न झालं किंवा ह्यांचं कोण, ह्यांच्याशी रिलेशन काय आहे हे पण नंतर राहणार नाही आहे. म्हणजे आत्ता अटॅचमेंट्स आहेत असं दिसतंय तुम्हाला, त्यामुळं इतके जण जोडले जाणार, कोण दूरचे सगळे येणार आणि पुढं आपल्या फॅमिलीपर्यंत रिलेटेड राहणार ना ते. सिटीजमध्ये तसंच आहे, म्हणूनच सांगायला लागले की कोणाचं लग्न झालं, मुलं झाली हे पण आम्हाला माहीत नसतं. म्हणजे माझ्याच रिलेशनमधलं सांगते मी. अनेक फॅमिली मोठी असली तर ते कोणाचं कोण मुलगा आणि कोण नातू आहे काहीच माहीत नसते, कारण काय संबंध राहत नाही, येणं जाणं नाही. म्हणजे आणि रेस्ट्रिक्टेड होणार आहेत सगळे. काय होणार, आपल्या पुरतं एक मुलगा असणार ईशान, आणि मग त्याचं रिलेशन किती जणांशी, म्हणजे आपल्यापुरतंच जगायला वेळ नाही राहणार लोकांना. कोणाच्या फंक्शनमध्ये इन्वॉल्व होणार आहेत का काय असं. त्यामुळं हळूहळू सगळं हे कमी होत जाणार आहे. पण धर्माच्या दृष्टीने कमी झालं तर खूप चांगलं आहे. पण हे न स्वतःसाठी जगणार आहेत न परासाठी जगणार आहेत, असं होत जाणार. काय म्हणले सुंदरी काकी, म्हणून सांगतायत की ज्ञानपूर्वक करा. संसारसुद्धा करताय तर ज्ञानपूर्वक असावं, नाहीतर मग ते कालांतराने त्याचं पण रूप सगळं विद्रूप होऊन जाणार. म्हणून काय सांगत होतो आपण आत्ता, हे सगळे स्त्री, पुत्र, शरीर, धन, धान्य, मित्र, शत्रू थोड्या काळासाठी आपले असतात, चांगले असतात, इष्ट वाटतात. पण नंतर सांग मित्र किती इष्ट, बाहेर येतोपर्यंत इष्ट, आत आल्यावर तू जा,
धर्म करायला तू जा, मी येत नाही. किती झाले सांग इष्ट. म्हणून सांगायचंय कोण इष्ट नाही आज, त्यांचं स्वार्थ सिद्ध होणार तो तुझ्या बरोबर राहणार, नाहीतर आणि त्यांना आपण जोडू शकत असलो ना धर्मामध्ये तर बरोबर राहायचं, नाहीतर सांगायचं राम राम. चला, तर काय चाललं होतं की मोहामध्ये हा जीव स्वतःला सुद्धा विसरतो. म्हणजे आता फॉरेनमध्ये राहतात लोक, जाऊन काय होतं, कोणाचं कोणाला रिलेशन माहिती असतं, कुठल्या फंक्शनमध्ये येणार आहेत का काय, तुमच्या सुखदुःखामध्ये सामील होणार आहेत, त्यांचं आयुष्य त्यांच्याबरोबर, तुमचं आयुष्य तुमच्याबरोबर, किती किती दूर झालं सगळं. मग असंच आहे ते, फॉरेन सोडा, इथं कंट्रीमध्ये आहे तरीसुद्धा कोणाचं कोणाला काहीच माहीत नाही आहे. म्हणजे असं सांगतायत म्हणून की हा जीव मोहाची वृद्धी होत चालली आहे अशी हळूहळू करत. तर एक आम्ही थोडं वाचलं त्याच्यामध्ये की कोणी मनुष्य असं म्हणेल की जसं ईशान, समज तुझे मम्मी पप्पा म्हणले काय की आम्हाला कोणाशी मोह नाही आहे, कोणाशी नाही आहे, फक्त एका मुलाशी आहे. असं म्हटल्यावर त्यांनी छान वाक्य सांगितले बरं का. आम्ही वाचलं दुपारी थोडंसं, हे एक वाक्य वाचते तेवढं छान वाटलं. कोई कहे कि हमको दुनिया में किसी से मोह नहीं रहा. काय जाऊन ऐकवायचं घरी वाक्य. काय म्हणले, कोई कहे कि हमको दुनिया में किसी से मोह नहीं रहा, सिर्फ एक बच्चे से या एक अपनी स्त्री से मोह है, बाकी अनंत जीवों के प्रति हमारा मोह खत्म हो गया है. किती मोठे आम्ही धार्मिक. म्हणजे त्यांना म्हणायचंय देखो बहुत सम्यक्त्व तो मेरे पैदा हो गया. व्ह्यू काय आहे, मला इतक्या जणांची निर्मोहता आहे, म्हणजे मी किती मोठा सम्यक दृष्टी आहे. बस एवढंच त्या एका मुलाविषयी मला मिथ्यात्व आहे. मग मी किती मोठ्या सम्यक वेग नाही आहे. बोल काय म्हणायचंय मग, काय आहे. तर त्यांनी छान सांगितलं आहे का, देखो सम्यक्त्व बहुत तो मेरे पैदा हो गया है, क्योंकि अन्य किसी जीव में हमको ममता नहीं है. हमें 99% सम्यक्त्व पैदा हो गया है, सिर्फ 1% सम्यक्त्व होना बाकी रह गया है, क्योंकि हम में सिर्फ एक स्त्री भर का मोह रह गया है, तो उसका यह कहना मिथ्यात्व है. का, त्याला हेतू दिला त्यांनी. अरे एक भी प्राणी में ममता है तो वहाँ सारा मोक्ष मार्ग ढक गया. म्हणजे एका जीवामध्ये पण तुम्ही, म्हणजे एक अंशाने जरी मोह राहिला तरी सुद्धा मोक्ष मार्ग दूर आहे तुमच्यापासून. म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या ज्ञानावर, तुमच्या स्वभावावर आवरण केलेलं आहे. काय म्हणले सुंदरिका की जर ममता असेल तर कोणाशी, बरं का सुंदरने म्हणाले मी, जर आपल्याला एखाद्याशी ममत्व असेल, मोह असेल, 1% का असे ना तरी सुद्धा तुम्ही मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही. शरीराचा सगळ्यात जास्त मोठा मोह, म्हणून तर ते मरताना सगळ्याला सोडतो जीव, पण शरीराला सोडायची इच्छा नसते. म्हणजे हळूहळू जर काय म्हणायचं त्याला, कटआउट करत आलो आपण, समजा मला धन नको जाऊ देत नसलं तर चालतंय. समजा तू मरायच्या कंडिशनमध्ये आहेस, ICU मध्ये ॲडमिट आहेस, काय ईशान, आणि तुम्हाला म्हणलं की पाप इतकं केलंय ना आयुष्यभरामध्ये, थोडंसं पापाचा नाश करायचं, तर तुला एक एक गोष्टी सोडत जा. काय सोडणार पहिला, विशाल भैया, काय सोडणार. लय पाप कमवलंय तुम्ही, आणि कोणतरी तुम्हाला असं म्हणलं की तुमच्या सगळ्या दुःखाचा मी नाश करतो, फक्त एक एक पाप सोडा तुम्ही. आपण टेस्ट करू की तुमचं कुठल्यात जास्त, सगळ्यात जास्त मोह कशात आहे, सगळ्यात जास्त पाप कशाच्या निमित्तात होत आहे ना, ते असं एक 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 कमी करत जाऊ आपण. काय पहिला काय सोडलं, पहिला शरीर सोडतो का काय. शरीर सुटतच नाही, म्हणून सांगितलं ती ते माकड असतं ना, सांगितलं माता माकड असती ती,
आणि ती जिथं लपून बसली होती त्या टँकमध्ये, सगळे कोणतरी त्या तिल्यावर उपसर्ग करत होते का काय म्हणून, आणि तिच्याबरोबर तिचं पिल्लू होतं. तर त्या पिल्लाला वाचवायचं म्हणल्यावर तिला इतकं टेन्शन, ती ते पाणी भरत चाललं होतं त्या टँकमध्ये म्हटल्यावर ती त्या पिल्लाला आपल्या डोक्यावर खांद्यावर चढवती, खांद्यावर बसवती की त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ नये. नंतर अजून पाणी वर यायला लागलं म्हटल्यावर त्याला आपल्या डोक्यावर चढवती. पण पाणी आता तिच्या डोक्यावर चाललं म्हटल्यावर काय केलं, त्या पिल्लाला पायाखाली घेतलं आणि त्याच्यावर उभारली ती. म्हणजे आपलं जीव आपल्याला किती प्रिय असतो ना, हे शेवटच्या समयात कळतं. शरीर सोडू इच्छित नाही कोण सुद्धा, सगळं सोडेल पण शरीर सोडू वाटत नाही. म्हणून सांग, पहिला काय सोडणार? बरोबर आहे की. म्हणजे आता बघितलो आपण कोरोनामध्ये काय झालं, काय सोडू वाटत नव्हतं कोणाला, पण सोडावं लागलं. अनेक गोष्टी त्याच्याशिवाय पुढं सरकू शकले नाहीत. धन किती कमवून ठेवलं होतं, पण त्या धनाचा काय उपयोग जर आयु तुमची वाढत नाही आहे, जर ऑक्सिजन वाढत नाही तर काय करणार? सगळं धन ओतून ऑक्सिजन वाढवायसाठी तयारी लोकांची. म्हणजे अनेक गोष्टी शेवटी त्या पत्नीला कोरोना झालं म्हणलं तर तिला सोडून दिलं, मुलांना झालं म्हणलं तर मुलं सोडून दिली, आईवडिलांना झालं म्हणलं तर मुलांनी आईवडिलांना सोडलं. म्हणजे आपल्या जीवासाठी, आपल्या शरीराला सांभाळण्यासाठी सगळ्यात जास्त पुरुषार्थ करतो हा जीव. म्हणून सांगतायत की कशामध्ये जरी 1% जरी मोह राहिला तरी सुद्धा मोक्ष मार्ग सुरू होणार नाही. अब तो वह धर्म के मार्ग में चलने वाला ही न रहा. 1% मोह आहे ना तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही धर्म मार्गामध्ये येऊ शकत नाही. धर्म की धुन में लोग काम तो बहुत बहुत कर डालते हैं, पर जो असली काम की बात है मोह मिटाना, सो धर्म है, इसको गौण करते हैं. म्हणजे धर्म कशाला म्हणायचं वास्तविक तेच माहीत नाही आहे. कशाला धर्म म्हणायचं, मग ह्याच्यावर आम्ही घेतलं होतं दुपारी की क्रिया करायला धर्म म्हणतो जीव, पण जाणणं हा धर्म आहे वाटतं का? काय वाटतं धनशिका? की मी आत्मा आहे ही जाणीव ज्याला झाली ना, खरं धर्म तेवढाच आहे, तिथं सुरू झाला, तिथंच संपला म्हटलं तरी चालतंय. बाकीचं सगळं होणार आहे त्या जीवाकडून, पण ते केलं नाही ना तुम्ही, सगळ्या क्रिया करून सुद्धा तुमचा धर्म सुरू पण नाही. सुरू झालाय का नाही? होय विशाल भैया, मयुरा भाभी, धर्म सुरू झालाय का नाही? म्हणजे परीक्षण हे करायचंय पहिल्यांदा की मी स्वतःला जाणतोय का, आणि मी जाणताना जर शरीराला मिक्स करून जाणतोय तर अजून आपण बाहेरच आहोत. म्हणून हा जीव पुत्र, मित्र, शत्रू या सगळ्यांना माझं म्हणतो आणि त्यातून आपलं हित इच्छितो, आपलं सुख इच्छितो, पण ते त्याला कधीही मिळणार नाही. शत्रूला पण माझं म्हणतो, ही त्याची किती दुर्बुद्धी आहे हे सांगतायत. शत्रू कोणाचा? शत्रूशी कसं काय मोह? कोणी करेल का शत्रूशी मोह? माझा शत्रू म्हणतो ना. म्हणता काय? बर असं का म्हणता मग? तुमचा शत्रू म्हणायचं, कोणाचं म्हणायचं? माझा शत्रू नाही म्हणायचं. यह व्यामोही शत्रु को भी अपना मानता है. देखिए विचित्रता की यह अज्ञानी प्राणी शत्रु का ध्वंस करना चाहता है. शत्रु इसके लिए अनिष्ट बन रहा है, किंतु मिथ्यात्व भाव की परिणति कैसी है कि शत्रु के प्रति भी यह मेरा शत्रु है, इस प्रकार अपनत्व को जोड़ता है. कशाला जोडायचं ना ते? म्हणूनच माताजी पण काय म्हणतात, कोण आलं ना जवळ इंट्रोडक्शन देत असते, समजा हा माझा मुलगा, मग काय झालं? काय गरज होती का माझा म्हणायची? नुसतं म्हणलं की काय त्याचा परिचय द्या, त्याला धर्मदेशना द्या, हा माझा मुलगा. काय झालं? किती मोह आहे तुमच्या परिणामामध्ये. कोण आहे हो? मयुराबेन जवळ तुमच्या? माझीच आहे. म्हणजे शब्दातून समजते आपल्यामध्ये कसा भाव पडलाय त्या सगळ्याविषयी. मग आम्ही जातो कोणाकोणाकडं, असं पूर्वी जायचो, घरी जेवायला बोलवत होते त्यावेळेस, ते ना ते आमचं घर आहे. एकाच्या घरी जेवायला गेलेलं असं दुसऱ्याच्या घर दाखवायचं असेल तर ते आमचं घर आहे.
म्हणजे घरी या किंवा ते घर आहे असं नसतं नाही, आमचं आहे बरं का ते. म्हणजे काय झालं, आपणत्व जोडलेलं सहज समजतं. शत्रु को मिटाने के लिए अपनत्व को जोड़ रहा है. हद हो गई मिथ्यात्व की, यह मोही जीव मोह की बेहोशी में यह मेरा शत्रु है ऐसा मानता है. एक तर तो तुझा कोणी नाही आहे, आणि कोणी असेल तर शत्रू तर असूच शकत नाही. का? कोणी या जगात तुमचा शत्रू नाही आहे का? जीवाचा कोण शत्रू असू शकतो, आणि जीवाचं काय शत्रुत्व असणार कोणाशी? सगळं आहे ते परिणामामध्ये, पर्यायामध्ये, ह्या याच्याशी एकत्व केलं त्याच्या निमित्तात जे काही शत्रू मित्र झाले. जीवाचा जगात कोणीही शत्रू नाही किंवा मित्र नाही. टॅली करून बघा. जर कळालं की मी जीव आहे आणि ज्याला तुम्ही शत्रू म्हणता त्याला डोळ्यासमोर आणा, तो जर दिसला का कोण? नाही राज, हा माझा शत्रू आहे असं जर एखाद्याला आपण डोळ्यासमोर ठेवलंय, तर तो जीव आहे असं बघितल्यावर काय शत्रुता त्याच्याशी? कशी शत्रुता निभावणार, कशी शत्रुता व्यक्त करणार? काय म्हणले? जाऊ दे, शत्रूला अवघड चाललंय तुम्हाला. मित्र म्हणजे कोणालाही तुम्ही मित्र पण म्हणू शकत नाही आहे, शत्रू पण म्हणू शकत नाही आहे, कारण जीवाचं अन्य जीवाशी काहीही रिलेशन नसतं. भैया मोह के उदय में यही होता है. स्वतःला पहिला मोही बघा, तर त्या मोहाचा नाश करण्याचा उपाय करतो, अन्यथा नाही. अपने स्वरूप को भूलकर अपने भले बुरे का कुछ भी विवेक न रखकर बाहरी पदार्थों में अपनी तलाश करते हैं. मैं कौन हूँ, मेरा क्या स्वरूप है, मुझे क्या करना चाहिए. जिन समागमों में पड़े हुए हो उन समागम से, पर पदार्थों से तुम्हारा कुछ संबंध भी है क्या? काय संबंध होता हो त्या भद्रविवर्धन आदी मुलांचा त्या भरत चक्रवर्तीच्या वैभवाशी? पिताच होते बरं का आमचे पिता. तर त्यांच्या वैभवाशी त्यांच्या मुलांचा काय संबंध, काय रिलेशन काय होतं? सगळं वैभव म्हणतो वडिलांचं सगळं मुलाला जात असतं. इथं तर वडीलच चिटकून बसलेत, मुलं तर वर गेली निघून. म्हणजे वडिलांचं पण, वडील पण नव्हते ॲक्च्युली, विरक्तच होते. वडिलांचं पण ते नव्हतं, पण म्हणजे म्हणायचे की कुठलाही समागम तुमचा नाही आहे. किती काळ राहणार हो तुमच्याजवळ, आणि त्याला माझं माझं म्हणून आपण किती मोही होतोय, फुकट आपला संसार वाढवतोय. म्हणून किती सावध राहायला पाहिजे. जरी आपल्याजवळ परिग्रह आहे, ठेवावा लागतोय, त्याच्यामध्ये राहावं लागतंय, तरीसुद्धा त्यापासून किती भिन्नता होऊ शकते तेवढं ज्ञानामध्ये ठेवा. इन पदार्थों में से किस पदार्थ में झुककर शांती हासिल कर ली जावे. कुठल्या पदार्थामधून, कुठल्या परिग्रहातून शांती आहे हो? किती प्रकारचा परिग्रह? बहिरंग परिग्रह सांगा, जाऊ देत, अंतरंग राहू देत. बहिरंग परिग्रह किती प्रकारचा? रेश्मा काकी, आमच्याकडे तर नाहीच आहे म्हणा की. किती प्रकारचा परिग्रह असतो? सुंदरी काकी, बहिरंग परिग्रह किती प्रकारचा असतो? 10 प्रकारचा. कुठला? महत्वाचं सोडत आहे असं कसं काय? बोला की जोरात. धन, धान्य, दासी, दास, कुप्य, भांड, हिरण्य, सुवर्ण, क्षेत्र आणि वास्तू, हे सगळे 10 प्रकारचे बहिरंग परिग्रह आहेत, ज्याला आपण माझं म्हणतोय आणि त्याच्यामध्ये आपण रमतोय. मला सांगा, या 10 परिग्रहामध्ये कुठल्या एका परिग्रहातून, एकच कुठल्या परिग्रहातून तुम्हाला शांती आहे? उगीच इथं शास्त्रासमोर नको आपल्याला, कशात शांती नाही असं नको. तुम्हाला कुठल्या तरी परिग्रहामध्ये शांती आहे असं वाटतंय. कुठल्या परिग्रहात आहे हो?
सगळं भोगणार, सगळं जवळ ठेवणार, पण एक शब्दाने बोलणार नाही कोण. हं? काय धन, धनानी शांती आहे असं वाटतं. बोल बोल, घाबरू नकोस. हं? मला वाटतं जास्त पैसे आले तर शांती. चल खोड प्रज्वल, अशांतीच आहे. असं थेरॉटिकल नको मला. हा, असं बघायचं अविनाभाव संबंध. मला अधिक धन मिळालं तर मला शांती मिळेल. ज्याच्याकडे धन आहे तो सगळे जीव शांत आहेत का, त्यांना शांतीची प्राप्ती झाली का, असा अविनाभाव जिथं दिसला मला तर ठीक आहे, मला पण धन मिळू देत आणि मला पण शांती मिळू देत. पण धनामध्ये शांती नाही. किंवा ह्याच्या विरुद्ध पण, ज्याच्याजवळ धन नाही तो जीव शांतीने जगतोय हे दिसतंय, मग कशावरून त्या धनातून मला शांती मिळणार. असं थोडं टॅली करा ना स्वतः. तर कोणाला सांगण्यासाठी नाही आहे धर्म आपल्याला, मला माझा निर्णय करण्यासाठी आहे. मला त्या समागमात राहून माझे परिणाम कसे ठेवायचे. मिळणार आहे तुम्हाला धन, काय असेल पूर्वीचं पुण्य तर अनपेक्षित नको असलं तरी धन मिळेल, पण त्या धनामध्ये मला ही बुद्धी नाही ठेवायची की ह्याच्यामुळं मला शांती आहे. ह्या परिणामाने फुकट मोह परत दुःख बांधून घेणार. म्हणून सांगतायत पुण्याचा उदय भोगायला सुद्धा शक्ती लागते. कशी? पुण्य भरपूर यायला लागलं तर त्याच्यामध्ये कसं तटस्थ राहू शकता तुम्ही ना, ते उलट तुम्हाला हलवून पाडणार असतं, म्हणजे मोही बनवणार असतं. पण म्हणून पुण्याची सुद्धा इच्छा नको. मग 4 प्रकारच्या इच्छा सांगितल्यात त्यांनी. लिहा कुठल्या. एखाद्या जीवाला 4 प्रकारच्या इच्छा असतात. कुठल्या कुठल्या? पहिलं सांगितलं अव्यक्तला जाणण्याची इच्छा. सगळे हे इच्छा पण मोह आहे बरं का, त्यामुळं त्या मोहापासून कसं वाचायचं ह्याच्यासाठी शिकतोय आपण. हे अव्यक्त. घे पुस्तक वही घे, चल ईशान घे, 2 आण पुढे. अव्यक्तला जाणण्याची इच्छा. दुसरं सांगितलं कषायानुसार काही करून दाखवण्याची इच्छा. कषाय उत्पन्न होतात, काहीतरी मी करू शकतो, करायला पाहिजे, मी करणार. तर या कषायांच्या अनुसार काहीतरी करून दाखवण्याची इच्छा. तिसरं सांगितलं पापाच्या उदयाला टाळण्याची इच्छा. पापाचा उदय मला न येवो ह्याच्यासाठी काय करू शकतो मी, काय करायला पाहिजे, असं वगैरे जे काय चिंतन करतो, तर ते पापाच्या उदयाला टाळण्याची इच्छा. आहे का पेन? आणि चौथं सांगितलं पुण्याला भोगण्याची इच्छा. सांगा तुमच्याजवळ 4 पैकी किती आहे तो? सगळेच आहेत. हां, आणि कुठं चाललाय मग? मोक्षाला चाललाय का संसाराला चाललाय? अव्यक्तला जाणण्याची इच्छा, कषायानुसार काही करून दाखवण्याची इच्छा, अज्ञानाने करणार तर अज्ञानातच राहणार, ज्ञानपूर्वक करा तर, मोहरहित करा तर तो पुरुषार्थ, आणि इच्छा करून थोडी आत्मा मिळणार आहे. तसा पुरुषार्थ झाला, तशा प्रकाराने आपण उपयोग केंद्रित केला तर मिळणार आहे अव्यक्त आत्मा. कषायानुसार काही करून दाखवण्याची इच्छा म्हणजे काय सांगा? कषायानुसार काही करून दाखवण्याची इच्छा. यस, आय कॅन डू इट. चॅलेंज केलं कोण तुला की तू हे करू शकणार नाही, तर असे कषाय उत्पन्न होतात. शक्ती नसली तर करून दाखवल बिचारं ते. म्हणजे याला म्हणायचं कषायानुसार कार्य करण्याची इच्छा. अजून सांगा मयुराबेन.
कषायानुसार, हां बरोबर आहे की तसंच. कोणी म्हटलं की तुझ्याच्यानी होणार नाही, उपास करू नको, हां तुझा उपास होणार नाही, किंवा हे असलं इतकं मोठं गड चढून जायचं वगैरे होणार नाही, काय म्हणणार हो, जाऊ देत नको कशाला, तुम्ही नाही म्हणतात. इथं पण कशा असतात बरं का, तुम्ही हो म्हणा तरी कशा आहेत, नाही म्हणा तरी कशा आहेत, म्हणजे हां नाही नाही तसं नाही, म्हणजे मला जर जायचं नसेल ना, बरं झालं त्यांनी सांगितलं, म्हणजे काय झालं, माझ्याच इच्छेची पुष्टी केली आहे मी ॲक्च्युली, पण तिथं घालायचं खापर त्याच्या डोक्यावर, त्यांनी सांगितलं की नाही जमत असतं, काय म्हटलं समज तू की शिखरजीला जाऊन येतो असं म्हटला, घरातल्यांनी काय म्हटलं, इतकं लहान आहे आणि एकटं जायचं असतं का, काय झालं, जाऊ देत मग नको. कशायानुसार काय करण्याची किंवा काय न करण्याची इच्छा सगळी मोह आहे. तिसरं सांगितलं पापाच्या उदयाला टाळण्याची, काय काय करता हो पापाच्या उदयाला टाळण्यासाठी, परत पापच करतो, बरोबर आहे. पापाचा उदय टाळायचा आहे तर कसा टळणार, त्याच्याकडं उपेक्षा बुद्धी ठेवणार तर टळणार आहे तो, पण आपण त्याच्या विरुद्ध कार्य करायला जातो की ते पाप संपावं, न यावं उदयाला, मला त्याच्या निमित्त त्रास न व्हावं, हे सगळे कार्य करायला जातो आणि फुकट अजून पाप बांधून घेतो. म्हणून सांगतायत पापाचा उदय टळू शकत नाही, उलट उदयाला येऊन नष्ट होऊ शकतो, पण तुम्ही काय करताय हो, त्याला अजून वाढवतोय त्या स्थितीला, म्हणजे अजून पुढं अधिक काळपर्यंत ते पाप तुम्हाला उदय देणार. म्हणून त्या पापाला म्हणतोय तर पापाचा उदय मला नको, पण करतोय काय, पापाचाच आश्रव बंद करतोय, तसेच उदय भोगावे लागणार. म्हणून सांगतायत असे उदय न यावेत तर निष्पाप आत्म्याला जाणायला पाहिजे. पुढं सांगितलं पुण्याला भोगण्याची इच्छा. आता हे सगळेजण मिळून सांगायचं मला, पुण्याला भोगण्याची इच्छा कसा करता, काय करता, टीव्ही बघतो, लय छोटं छोटं सांगा, कुलतेमध्ये रमतो, हा म्हणजे काय करतो, धर्म विसरतो, तिचा भोगण्याची इच्छा, बरोबर, अनुकूलतेमध्ये धर्म विसरतो, तेच भोगण्याची इच्छा करतो, म्हणजे काय करतो, काय केलं सांगा आजपर्यंत, पुण्याला भोगण्याची इच्छा केली, काय केलं, सुंदरी काकी, काका, बरोबर, माझे तुम्हाला वाईफ्स ग्रहण व्हायला लागलेत काय. म्हणजे सांगितलं की भरपूर पैसा आहे तर चला फॉरेन ट्रिप करू, काय करायचं भैया, कुठं जायचं. नाहीतर किती पार्टी करा, किंवा असं कुठल्या ना कुठल्या रूपाने आपण त्या पुण्याला भोगण्याची इच्छा करतो, अनावश्यक परिग्रह गोळा करण्याची इच्छा करतो. मग त्या धनाचा वापर, म्हणजे धन मिळालंय पुण्याने पण नष्ट करतोय आपण ते. म्हणून सांगितलं धन मिळाले तर अनेक ऑफर्स मिळाल्या तुम्हाला, काय विशाल भैया, काय तुमच्याकडे कंपनी आहे तर त्यांनी ऑफर दिल्या तुम्हाला, काय करायचं, देणाऱ्यांना द्यायचं असते, तुम्हाला घ्यायचं असते, तसलं मेळ बसलेला असतं. मग काय, म्हणजे ते मिळालं तरी सुद्धा आम्हाला जर नियम आहे तर, किंवा नाही जायचं आम्हाला, ते पुण्य मिळालंय तुम्हाला पण भोगण्याचे भाव तुम्ही केलात तर त्यांचा दोष नाही आहे, तुमचा दोष आहे. हां ऑफरसाठी मुद्दलावर विकतात, बरोबर आहे, आणि तुम्ही त्याला बळी पडता, बरोबर, त्यांना तसंच पाहिजे असतं. मग हे असे ऑफर्स मिळाले, पुण्य का पाप, फॉरेनला जायला तुला मिळालं समज, त्यांनी म्हणले की तिथंच तुम्ही राहा, तुम्हाला ग्रीन कार्ड देतो, पुण्य का पाप, असं तुम्हाला वाटतं इथं राहताय म्हणून तुम्ही, हे पोरं बोलत आहेत की थांबा. असं काहीतरी तुम्हाला पॅकेज मिळालं, असं जॉब मिळाला समजा की जिथं तुम्हाला तिथं कायमचं सेटल करतील लोक, आणि भरपूर पैसा आहे, फॉरेनमध्ये पैसा नाही असं नाही आहे, भरपूर पैसा आहे, पण भरपूर पाप आहे. पुण्य का पाप आहे, मग पैसा मिळणार पण त्याच्याबरोबर पाप पण मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळं अशा क्षेत्रामध्ये मला कधीही
राहण्याचे, तिथं सेटल होण्याचे भाव न हो एवढे तर संस्कार करून ठेवा. हे भगवान असे पुण्य मला नको, म्हणून काल मी दाखवलं होतं ना, तिथं लिहिलंय मी, तुम्हाला बघायचं असं तर बघा. म्हणजे एक श्लोक दिलाय, कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये वाचला होता. त्याच्यात सांगितलं की पुण्येन होई विहवो, लिहा, पुण्याने वैभवाची प्राप्ती होते. पुण्येन होई विभवो, कोणीही असू दे, ज्याला कोणाला वैभव प्राप्त झालं ते पुण्याने होणार आहे. पुण्येन होई विहवो विहवेण मौ, मौ म्हणजे मद, मद म्हणजे गर्व झाला. मला वैभव प्राप्त झालं तर त्याचा अहंकार होतो. पुण्येन होई विहवो विहवेण मो मयेण मयी मोहो, जेव्हा मद होतो तेव्हा मती मोहित होते, म्हणजे मतिभ्रष्ट होते. माझ्याजवळ इतका पैसा आहे, इतकं धन आहे, कोणी मला काय म्हणू शकणार नाही असं म्हणून तो मोहित मती होतो, मूर्ख होतो, मूढ होतो. पुण्येन होई विहवो विहवेण मो मयेण मयी मोहो मयी मोहेणय पावम, मती मोहित झाली तर नियमाने पाप होतं. अम्म पुण्यम मा हो, मग हे भगवान असं पुण्य मला नको, कसं, जे पाप देणारं आहे. म्हणून पुण्य कधीही नेणार तर शेवटी कुठं ठेवणार हो, पापामध्येच ठेवणार आहे. मग अशा पुण्याची आपल्याला इच्छा कधीच होऊ नये, असे भाव ठेवा. भोगो मे मानस रमारहा नित नई लालसाए जागी तन्मय होन मे समारहा. विभाव किए जितने आकुलता उनका फल पाया. काय सांगितलं, शुभ कर्मों का फल विषय भोग भोगो मे मानस रमारहा. शुभ कर्म केले होते पूर्वी म्हणून मिळणार आहे सगळे अनुकूलता, पण त्यात आज रमला तर नियमाने पुढं अशुभालाच बांधणार, हे समजून घ्या. म्हणजे ज्याला चटके भोगायचे आहेत ना, त्यांनी पुण्याला भोगा, कारण पुढं गेल्यावर ते नियमाने तुम्हाला नको ते उदय देणार आहेत. म्हणून सांगतायत त्या पुण्याला, ते तर जड आहे, तो कर्म आहे, ते स्पर्श सुगंध वर्णमय, त्याला तुम्ही भोगून कुठला आनंद मिळणार आहे. पुण्य आनंद देतो वाटतंय तुम्हाला, तर ते पुण्य कोणालाही आनंद देण्यामध्ये समर्थ नाही. म्हणून तर तीर्थंकरांनी सगळ्या पुण्याचा, सगळ्या वैभवाचा, सगळ्या अनुकूलतेचा त्याग केला आणि ते निष्पुण्य अशा स्वभावामध्ये गेले. त्यांनाच सातिशय पुण्याचा बंध होतो जे पुण्याचा निषेध करतात. कोणाला होतो सातिशय पुण्य, म्हणजे भरघोस पुण्य असं म्हणा. कोणाला होतो, चक्रवर्ती म्हणा, तीर्थंकर म्हणा, इवन 13व्या गुणस्थानवरती जे आहेत ना, त्यांना सुद्धा सातिशय पुण्याचा आसरव बंद आहे, भलेही रियापत आसरव असे ना का, एक समयाचा का असे ना. तर सांगताय जे पुण्याचा निषेध करतात त्यांनाच सातिशय पुण्याचा बंध होतो आणि उदय येतो. जे पुण्य इच्छित नाहीत अशा 63 शलाका पुरुषांमध्ये जन्मतात. पुण्याची इच्छा जे करत नाहीत ते अशा पुण्यपुरुषांमध्ये जन्मतात. पुण्याप्रती उदासीन राहा तर ते पुण्य तुम्हाला पापाला बांधणार नाही, पापापर्यंत नेणार नाही. पुण्याने ज्ञान प्राप्त झाले, पण ज्ञानाने, म्हणजे तुम्हाला जे काय आता ज्ञान उपलब्ध आहे ते कशाचं फळ आहे हो, पूर्व केलेल्या काहीतरी चांगल्या कर्माचं फळ म्हणून पुण्य 7 कर्म बांधलंय. त्या 7च्या निमित्तात आज बुद्धी चांगली आहे, म्हणजे पुण्याने चांगलं ज्ञान मिळालंय. पण आज चांगल्या ज्ञानाने काय करताय, इंजिनिअरिंग शिकतोय, काय शिकतोय, इंजिनिअरिंग शिकतोय नाही, कॉमर्स, काय शिकतोय, डॉक्टर की. काय करायचं, त्या चांगल्या ज्ञानाने अज्ञान शिकतोय, म्हणजे काय केलं, पाप बांधलं. म्हणून सांगतायत पुण्याचं तुम्हाला फळ सुद्धा भोगायची नाही. तुम्ही
तुम्हीच म्हणलेलं बरं. जसे कषायाच्या मंदतेने पुण्याच्या उदयाने मंदिरापर्यंत आलो, तेथे वीतरागता ग्रहण करण्याऐवजी रागच करू लागलो तर सर्वज्ञ भगवान सुद्धा तुम्हाला वीतरागी बनवू शकणार नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे पण तरी सुद्धा ते कोणाचं परिवर्तन करू शकत नाहीत. मग ते म्हणाले की तुमच्यात काय शक्ती आहे तुम्हाला माहीत नाही आहे. सर्वज्ञत्व शक्ती आहे आपल्यामध्ये, तर त्या शक्तीने आपण इतरांना माझं म्हणतोय, इतरांना गोळा करतोय, त्यातून सुख मानतोय. सर्वज्ञ भगवान काय करताय तो? त्यांनी का सोडलं मग हे सगळं, जर त्यामधून मिळणार असतं तर? म्हणून त्यांनी एक प्रश्न विचारलं की तुमच्यामध्ये असं इतकी शक्ती आहे जर की तुम्ही पण भूत भविष्य सगळं जाणू शकाल, तुम्हाला सुद्धा केवळ ज्ञानाची प्राप्ती होईल. मग तिथं एकाने प्रश्न विचारला सुंदरी काकी की जर आम्हाला भूतकाळ आणि भविष्यकाळ समजतो तर आम्ही का आत्ता नाही जाणू शकत? सांगा. ज्ञानाची व्यग्रता. बरोबर. अजून ज्ञानाची व्यग्रता. अजून ज्ञानावरण कर्माचा उदय. संक्लेशता, अजून परिणामामध्ये संक्लेश. बरोबर. अजून स्वतःच्या ज्ञानावर विश्वास नसतो. ज्ञानावर विश्वास नाही. लिहा की कसले पॉईंट सांगायला जबरदस्त. काय मला भूत भविष्य का नाही समजत ईशान, मला का असं सगळं ज्ञान एका वेळी का नाही होत? तर सांगितलं पहिल्यांदा व्यग्र ज्ञान आहे. व्यग्र म्हणजे हे करू ते करू ते करू ते करू सगळ्यामध्ये सारखं भरकटणारं, स्थिर नाही आहे ज्ञान. ज्ञानाची व्यग्रता. दुसरं लिहा की. दुसरं सांगितलं ज्ञानाबद्दल अविश्वास, माझ्यामध्ये असं ज्ञान आहे याचा विश्वास नाही आहे म्हणून. तिसरं सांगितलं इंद्रियातूनच जाणण्याचा पुरुषार्थ करतो म्हणून. कालच्या क्षणाला तुम्ही इंद्रियाने जाणू शकणार आहे का? उद्याच्या क्षणाला इंद्रिय ज्ञान ग्रहण करू शकणार आहे का? पण मला इंद्रियानीच जाणायचं आहे हा पुरुषार्थ असतो म्हणून तुम्हाला अजूनपर्यंत ते ज्ञान होत नाही. मग त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं की साप असतो ना, तर साप कात टाकतो म्हणजे काय? त्याची वरची स्किन असती ती कालांतराने काय 1 महिना 2 महिना वर्ष काहीतरी असं टाइम पिरियड गेल्यावरती स्किन निघती का? कारण त्याची साईज वाढलेली असेल तर ती स्किन त्याला बाधक असते म्हणून ते ती काढून टाकतो. तर जेव्हा काढतो ना त्यावेळेस तेच आवरण त्याच्या डोळ्यावर पण येतं. काढत असताना त्या स्किनला सोडत असताना, तर त्यामुळं त्याच्या डोळ्याला ते आवरण दिसत नाही ना, काय डोळेच झाकले गेल्यामुळं. मग कोण त्याच्या पाहण्यामध्ये अडथळा केलं? जसं तो साप कात टाकताना स्वतःच्याच त्वचेनी स्वतःच्याच दृष्टीमध्ये अडथळा करतो, तसं हा जीव काय करतो म्हणले, ज्ञान तर सगळं जाणण्याची शक्ती ठेवतो पण तुम्ही काय करताय, या इंद्रियाने त्याला झाकताय आणि त्या इंद्रियातून जाणण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळं तुम्हाला कालचं आणि उद्याचं ज्ञान होऊ शकत नाही. स्वतः त्या ज्ञानामध्ये अडथळा उत्पन्न करतो आणि म्हणून तुम्ही सर्वज्ञ होऊ शकत नाही. म्हणून इंद्रियांचा अवलंबन सोडा तर अतिंद्रिय स्वभावाला जाणा तर सहज आपल्याला सुद्धा 3 काळाचं 3 लोकाचं ज्ञान उत्पन्न होऊ शकतं. इच्छा सुद्धा घातकच आहे. सर्वज्ञ व्हायची सुद्धा इच्छा करणं चुकीचं आहे. मग तुम्ही म्हणत नाही का हो, दुःख को कमखो बोईलाओ सुगई गमनम समाही मरणम जिनगुण संपत्ती होऊ मज्जम. मग सगळ्या इच्छा नाही आहेत का या? मग का म्हणायचं? तुम्हीच नाही तर ते त्यागी सुद्धा म्हणतात, एकदा नाही तर सारखं म्हणतात. मग म्हणायला पाहिजे का नको? कैसी अपेक्षा? आता तर तुम्ही सांगितलं ना कुठली पण इच्छा करा तर दुःख देणार आहे, पाप देणार आहे म्हणून. मग अशी कशी इच्छा करायची? त्याला म्हणायचं प्रशस्त राग. 2 प्रकारचे राग आहेत, एक प्रशस्त राग प्रज्वल आणि दुसरा अप्रशस्त राग. काय म्हणले? 2 प्रकारचे राग आहेत ते.
म्हणजे इच्छा म्हणा, प्रशस्त इच्छा आणि लिही की भैया, आता काय लिही म्हणून सांगणार मी, लिहू का नको हा? प्रशस्त इच्छा म्हणजे काय, जे तुम्हाला मोक्ष सुख देण्यामध्ये कारण आहे त्याला म्हणायचं. ॲक्च्युली ही पण इच्छा बाधक आहे, पण तरी सुद्धा अन्य गोष्टींचा निषेध करण्यासाठी, विरोध करण्यासाठी म्हणून अशा गोष्टी सांगितल्या गेल्या. प्रशस्त इच्छा आणि अप्रशस्त म्हणजे जे संसारवर्धक आहेत त्याला म्हणलं अप्रशस्त इच्छा. प्रशस्त म्हणता येईल असं, पण ती इच्छा करून मला मोक्ष मिळणार नाही आहे, पण तुम्ही अन्य गोष्टींपासून सुटावं ह्याच्यासाठी म्हणून हा मार्ग दाखवला इतकंच. पण कुठलीही इच्छा म्हणजे मोहच आहे, तर तो मोह तुम्हाला संसारालाच कारण आहे, मोक्षाला नाहीच. म्हणून स्वतःचा निर्णय स्वतः करा. म्हणून त्या समाधी मरण भाषामध्ये एक त्यांनी कडवं घेतलंय, असं छान घेतलंय ते. मिथ्या दर्शन आत्मज्ञान बिन यह तन अपनो जान्यो, इंद्रिय भोग गिने सुख मैने आपो नाही पिछान्यो. म्हणजे आता आपल्या श्लोकाचं आहे ना, वपुर गृहम धनम दारा, हे सगळ्याला मी माझं म्हटलंय ना, तर त्याचं कारण काय आहे, मिथ्या दर्शन आत्मज्ञान बिन, मिथ्या दर्शन आणि मिथ्या ज्ञान हेच त्याचं कारण आहे. इंद्रिय भोग गिने सुख मेने, इंद्रिय भोगालाच मी सुखाचं कारण मानलं, आणि आपो नाही पिछान्यो म्हणजे आत्म्याला जाणलं नाही. तन्विनशन ते नाश जानी निज, हे शरीर नष्ट झाल्यावर मी माझा नाश मानला. यह अयान दुखदाई कुटुंबादिको अपनो जान्यो, भूलनादी छाई. कुटुंबाला मी माझं जाणलं हीच माझी सगळ्यात मोठी भूल आहे. फॉरेन कंट्रीमध्ये गेलात तर कुटुंबाचा प्रकार नसतो तिथं. काय असतो ते म्हणले, एका स्त्रीला 10 पती, एका मुलाला 15 पिता, किंवा एका पित्याला 50 पोरं, असं एकमेकामध्ये काय त्यांचं कुटुंब कसं म्हणायचं. कारण ते कोणालाही विवाह करून घेतात, कोणाशीही संतान जवळ ठेवतात, त्यामुळं तिथं काही कुटुंब असला प्रकार नाही आहे. त्यामुळे एकमेकांची अटॅचमेंट तशी नाही आहे, त्यामुळं धर्माचं तर लवलेश पण नाही. म्हणून सांगतायत की तुम्हाला इथं मिळालंय सगळं, तर तुम्ही त्यालाच धरून बसलाय. हे माझं कुटुंब आहे, ते माझ्यासाठी सुखाचं कारण आहे. म्हणून तिथल्या लोकांना लवकर वैराग्य होत असेल, पण तुम्हाला होत नाही. धर्म मिळून सुद्धा हा जीवित मोही बनतोय. म्हणून सावध व्हा आणि निर्णय करा की कुठलीही गोष्ट जगामध्ये मला सुख देणारी नाहीच, माझ्या इच्छांच्या पूर्ती कधीही होऊ शकत नाहीतच. म्हणून मी निरीह आहे हे जाणा. हो, कोण सांगतंय? सांग प्रज्वल.
हे शरीर दिवसेंदिवस जीर्ण होत आहे. यातील तेज, शक्ती, कांती नित्य घटताना दिसते आहे. पण त्याच समयात, त्याच वेळेस जीव अनादि अनंत अखंड आहे, नित्य आहे. मग हा असा जीव तोच मी आहे. आणि निर्मल स्वरूपी आहे. माझ्यामध्ये म्हणजेच मी अशा या जीवामध्ये कोणताही मन नाहीच. शुद्ध स्वरूप. Listen.